विधानसभेसाठी एकनाथ शिंदे हे शरद पवार यांचा फॉर्म्युला वापरतायत का अशी सध्या चर्चा रंगू लागली आहे। लिमिटेड जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा आता शिंदे गटाचा प्लॅन दिसतोय। विधानसभेसाठी 100 जागांची तयारी शिंदे गटाकडून सुरू दिसते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। 100 जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे यांचा निर्णय दिसतोय। लोकसभेला केवळ 10 जागा घेऊन 8 जागा शरद पवार यांनी जिंकल्या होत्या। त्याचप्रमाणे लिमिटेड जागांवर लढून त्याच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, आपण पाहू शकतोय लोकसभेला जो शरद पवार यांनी फॉर्म्युला वापरलेला होता तोच फॉर्म्युला आता विधानसभेला एकनाथ शिंदे वापरतात अशी चर्चा रंगू लागली आहे। मिनिमम जागा लढवायची आणि मॅक्झिमम रिझल्ट पॉझिटिव्ह आणायचा, या फॉर्म्युल्यावरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि त्यांच्या नेत्यांचं काम सुरू आहे असं म्हणावं लागेल। खरं तर ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी लोकसभेला 10 जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या 8 जागा निवडून आणल्या, म्हणजे कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं, हा लोकसभेला शरद पवारांनी वापरलेला शरद पवारांचा फॉर्म्युला एकनाथ शिंदे या विधानसभा निवडणुकीत वापरण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या 17 जागांवरती त्यांनी तयारी सुरू केलेली आहे, ज्याच्यातल्या बऱ्याचशा जागा या त्यांच्या सिटिंग जागा आहेत। त्यामुळे कमी जागा लढून जास्तीत जास्त निवडून आणण्याचा हा शरद पवारांचा फॉर्म्युला वापरणार का अशी चर्चा सुरू आहे। काल बैठक झाली, या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी चर्चा झाली। महाराष्ट्रात 288 जागा आहेत, त्याच्यापैकी 100 जागांच्या आसपास जागा लढायच्या आणि जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या निवडून आणायच्या, हा त्यांचा प्रयत्न असणार आहे।